जर समजा मित्रांनो आपण मक्का लावतो वेळेस मक्का उगून येते, उगून आल्यानंतर काही झाडाचे साईडला मध्ये उगेले असतात मित्र, तुम्ही बघू शकता. बाकीच्या लाईनमध्ये काही असे अर्धे उरलेले, तर त्यांना काय करायचं मित्रांनो, इथे अशी साईडला काडी लावायची. काडी तिला अशी खोल घालायची. बघा घातली, पूर्ण असं उचलायचं मित्रांनो. त्याला मातीच्या ढेकळ्या सगळं आलं ती. तर काय करायचं, आता समजा हा इतका गॅप आहे, तर ह्या गॅपमध्ये एक गड्डे करून घ्यायचं. ढकरलं की ढेकळ उचललं, त्याला असं ठेवलं, आजूबाजून माती लावली, मर्जर लायचं काम नाही. वापस दुसरं झाड घ्यायचं, जिथे 2 झाड आहे तिथे वापस त्याला आपण असं काढून घ्यायचं. जे झाड ढेकळ्या सगळं निघलं समजा, त्याला घेऊन घ्यायचं, त्याला साईडला ठेवायचं. वापस इथे जिथे गॅप आहे तिथे एक गड्डा करून घ्यायचा. जितकी माती असते तितका गड्डा करायचा, आजूबाजूने माती त्याच्यावर ढकलून द्यायची. त्यांना काय होतं मित्रांनो, रेडीमेड झाड, मर्जरला परेशानी होत नाही, व्यवस्थित लावल्या जातात झाडं. नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या योगेश यूट्यूब ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करत राहा. मित्रांनो, आपण आता आले शेतामध्ये. तुम्ही शेतामध्ये बघू शकता आपण मक्का लावली आहे. हा जो आपल्या पाठीमागे जो प्लॉट आहे तो मक्क्याचा प्लॉट आहे. मित्रांनो, आपण आता मक्क्याला लावलो. आपण 14 तारखेला 14 बसून तर समजा आजची आपली आहे 28 तारीख. तर समजा ह्या मक्क्याला आज दिवस झालेले आहे 15 दिवसात तुम्ही बघू शकता मित्रांनो की आपली मक्का ही कशी झालेली आहे. आपण लागवड ट्रॅक्टरच्या पद्धतीने केली होती. आपण भरपूर लेट होते, पण तरीसुद्धा तुम्ही बघा कशी वाटते तुम्हाला. आता याचं 3रं पाणी चालू केलं आहे आपण. कारण की काय असतं मित्रांनो, ज्या वेळेस आपण पहिलं भरणं करतो ना, त्याच्या लगेच 2-1 दिवसांनी वापस भरणं करून घ्यायचं असतं. काही दाणा आतमधून जो फुललेला राहतो आणि काही बाकी असतो मित्रांनो. आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवू शकतो की आपली 15 दिवसाची मक्याची लागवड कशी झालेली आहे. तुम्ही आमच्या व्हिडिओला असेच बनवून राहा. तुम्हाला आता आम्ही दावत आहे, त्या साईडनं पाणी पण चालू आहे आणि तुम्ही बघा. आता बघा मित्रांनो, मक्का कशी दिसते आपली आता. बघा एक लाईनमध्ये दिसते की नाही, पट्ट्या पण कशा सरळे. पुढे तो हिरवागार आपला गहू आहे. आपण पाणी पण लावलं आहे मित्रांनो. हे बघा असतो, जोपर्यंत छोटे असते तोपर्यंत थोडासा पाखरायचा बी धाका असतो. कसं लक्ष ठेवावं लागते. बघा खाली ओलच आहे, कोल्ड नाही, पण आपण तरीसुद्धा पाणी देऊन टाकलं आहे. हे बघा खाली ओलच आहे अजून, म्हणून पटपट भरणं होतं अशानं. खाली ओलच आहे समजा. बघा तर इतकं प्लॉट भरला. आता या 15 सऱ्या भरल्या इकडनं. आता इकडनं या 35 सऱ्या बाकी इकडच्या. आपण 2-2 चट्ट्यांले पाणी सोडता आहे. त्याने जिरत बी असतं पाणी, आरामात येतं. म्हणजे मस्त भीज पाणी सोडतोय आपण. तर मित्रांनो, कशी वाटली आपली 15 दिवसाची मक्का. बघा सर्विस चमकते की नाही, चालण्यासारखी चमकते मित्रांनो. काही ठिकाणी थोडी छोटी आहे, त्याच्यासाठी लवकर पाणी दिले की ती पण निघून येते. आपण जर समजा पहिले पाणी दिलं आणि दुसऱ्याला जर लेट झाले म्हणजे समजून घ्यायचं की काही ठिकाणी किंचित हां बरं पूर्ण मक्का निघाला आहे आपला. लाईनमध्ये सरी समजा जे झाडं साईडला उगलेले असतात समजा मक्याचे, बघा तुम्ही आता इथे हे एक झाड साईडला उगलेलं आहे. ये आळणीमध्ये ये वखराने निघू शकतं. आणि समजा आता या फ्रेंडमध्ये गॅप आहे, तुम्ही बघू शकता.
हा इतका गॅप आहे, तर इथे असं गड्डं करून घ्यायचं. इथे याच्यात अंतरावर असं गड्डं करून घ्यायचं. हे खोल गड्डं करलं मित्रांनो. समजा आता हे झाड आहे, तर या झाडाची इथे साईडनं अशी काडी खुपसायची. हे बघा, साईडनं काडी खुपसल्याच्या बाद त्याला पूर्णचं पूर्ण उचलायचं त्याला वरती. हे बघा, ढेकाळ्यासाठी उपटलं आणि त्याला याच्यात लावून द्यायचं. बघू शकता मित्रांनो आपण, या इथे गॅप आहे आणि हे झाड मध्ये उगलेलं आहे. हे झाड मध्ये, तर या झाडाला काय करायचं मित्रांनो, असं खाली खाली खोसायची काडी, अशी खाली गेल्याच्या बाद तिला असं वरती उचलायचं. समजा झाड नाही आलं तर वापस दुसरीकडनं खुपसायची. झाड वरती आलंय समजा, हे बघा. तर काय करायचं, इथे एक गड्डं करून घ्यायचं. गड्डं करलं, याला माती सरीत उचलायचं आणि याला याच्यात टाकून द्यायचं. असंही ते वखरात निघणार होतं.